तीन भुवन में सार वीतराग विज्ञानता शिवस्वरूप शिवकार नमहु त्रियोग समारिके मुनि सकल व्रती बड़भागी भव भोगन ते वैरागी वैराग्य पावन माई चिंते अनुप्रेक्षा बाई। 5 वेळा लिखली। लोकभावना बघतोय आपण। काय लोकभावनेचं? त्याच्यातलं लोकभावनेचं कडवं काय? किन्हू न करे न धरे को षड्द्रव्यमयी न हरे को सो लोक माहि बिन समता दुख सहे जीवनित भ्रमता। काय सांगितलं होतं? किन्हू न करे न धरे को, षड्द्रव्यमयी हा जो लोक आहे, का म्हणलं षड्द्रव्यमयी लोक म्हणजे ज्याच्यामध्ये की 6 द्रव्य आहेत किंवा 6 द्रव्याच्या द्वारे जे बनलेलं आहे असं ते लोक। त्याला कोण केलंय? कोण करता आहे, कोण धरता आहे आणि कोण हरता आहे? कोणीही नाही। करता कोणी असेल तर त्याचा करता कोण असा परत प्रश्न येईल। त्यामुळं अकृत्रिम आहे लोकाची रचना। सो लोक माही बिन समता, जो या लोकामध्ये समतेशिवाय राहतो जगतो तर तो नियमाने दुःख सहे जीवनित भ्रमता, तो जीव नियमाने दुःख सहन करतो आणि नित्य भ्रमण करतो असं सांगितलं होतं। आपण भारिलजींचे 12 भावना बघत होतो। 2 कडवे झाले होते बहुतेक त्यातले, म्हणू परत एकदा। फारच पहिल्यांदा आलं लय दिवसांनी। 137 वर आहे ना। निज आत्मा के भान बिन षड द्रव्यमय इस लोक में भ्रम रोग वश भव भव भ्रमण करता रहा त्रैलोक्य में कर काय करता नित संसरण जगजालमय गतिचार में समभाव बिन सुख रंच भी पाया नहीं संसार में। किती पान काढलं तू? हे पुढे वेगळं आहे। 139 काढलंय, 137 काढा म्हटलं होतं। मागचं पान काढ। मागच्या वेळी मी चुकले तर यावेळेस तुम्ही चुकलं। हां, काय सांगितलंय? हो, मागच्या वेळी तेच म्हणले होते मी, म्हणूनच चुकले होते। सगळे म्यूट बसले होते, मी एकटी म्हणत बसले होते। काय सांगितलं? लोकभावना म्हणजे काय? 3 लोकाची रचना माहिती आहे आपल्याला। 3 लोकांमध्ये काय काय आहे? काय काय आहे सांग? 3 लोकांमध्ये एका श्वासात सांगायचं सगळं। 6 द्रव्य आहे। पुढं 1 पासून जावा। 1 काय आहे? आत्मा। 1 लोक कसे? 1 लोक आहे। पुढं 2 आता काय इतकं अवघड आहे का काय? जीव आणि अजीव। बरं, जीव आणि अजीव 2 द्रव्य आहे। 3 रत्नत्रय। रत्नत्रय। बरं, लोकात काय आहे हे सांगा। ते आपल्या आत्म्यात आलं। लोकात काय आहे? 3 लोक। 3 लोक आहेत ना। 1 लोक आहे, 3 लोक आहे, सगळ्या लोकांचं झालं। 4 लोक पण आहे आमच्याकडे। 4 काय आहे? गती। अजून 4 कशाय आहे? 5 परावर्तन आहे। 5 पंच 5 गती आहेत म्हणा। 5व्या गतीला जातो। 6 द्रव्य आहेत। 5 भाव आहेत। असं आम्ही 1 मिनिट कॉन्टेस्ट घेतलं होतं। काय म्हणायचं? 1 मिनिटाचं गेम। हां, त्यांना असा आकडा दिला होता। सांगा 5 काय 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 आहे? 5 चला पुढं
पाच भाव. 5 भाऊ. चला पटापटा बोला. असं मी किती 25-30 काढले असणार माहिती का, 1 मिनिटात काढायचे तुम्हाला. पुढं पाच लोक. 5 लोक कुठले आले? पाच लोक चार. आहे का नवीन काढलं का काय? 5 निगेटिव्ह मार्किंग पण करायला पाहिजे. परावर्तन. परावर्तन. असं मी नाही लिहायचं ॲक्च्युली, ते तुम्हाला लिहायला द्यायला पाहिजे. बघू आपला क्लास झाल्यावर एक घेऊ आपण 1 मिनटं. नको, म्हणजे एक चालना मिळते आपल्या डोक्याला. आपल्याला काय माहिती आहे काय नाही ते पण मला समजतंय मग. चला काय सांगत होते मग, काय आहे ह्याच्यामध्ये अजून लोकांमध्ये 5 काय आहे परावर्तन आहे कुठले? द्रव्य, क्षेत्र, काल, भाव आणि भव हे 5 परावर्तन आहेत. तर जीव 5 परावर्तनांमध्ये फिरतो म्हणजे संसार आहे. पुढं 6 द्रव्य आहे, 7 तत्व आहे, पदार्थ आहेत, 8 कर्म आहे, 9 पदार्थ आहे, 10 धर्म आहे. बस. तर असं सगळं आहे, जेवढं आपण आपल्या बुद्धीने काढू शकतो तेवढं. इतर ठिकाणी कुठेतरी उपयोग जाण्यापेक्षा ह्याच्यात अडकवलेलं शुभ झालं. आणि त्याच्या पुढं जाऊन त्या सगळ्या लोकांचा मला काही संबंध नाही. त्या लोकांमध्ये मी कोण आहे, मी कुठं राहतो, बस माझा हा चित लोक, चैतन्य लोक एवढंच माझा लोक आहे, प्रदेश आहे, तेच माझं जग आहे. ह्याच्या बाहेर जाऊन मी काय करू शकत नाही. जसं मोगली होतं ना, मोगली काय म्हणायचं ते माहीत नाही. हां, ते आजकाल ना आम्ही जे काय बघितलं ना, आजकालच्या लोकांना काय माहीतच नाही. आणि आजकालचे काय बघते ते आम्हाला माहीत नाही. तर माहीत नाही मोगली. अय्यो काय म्हणायचं रे, काय होतं कार्टून होतं ना. हां जाऊ दे सोड, मी सांगते तुला. जंगलात राहत होतं एक पोरगं छोटं, ते तिथं पशूंच्या मध्येच मोठं झालं आणि ते सगळे पशु त्याचे फ्रेंड्स होते असं दाखवलं आहे. किती खरं मला माहीत नाही. तर ते मला काय सांगायचं होतं, त्याच्यासाठी विश्व काय हो, असंच एक हां असंच एक कोरियन पण काहीतरी त्यांनी केलेलं शॉर्ट व्हिडिओ फिल्म होती. त्याच्यामध्ये पण असंच सांगितलं होतं की कोणीतरी फॉरेनर 2 जण होते नवरा बायको, आणि त्यांना छोटा मुलगा होता किती 4 वर्षाचा. आणि ते गेले होते असंच आउटिंगला कुठं फॉरेस्टमध्ये असं गेले होते. आणि तो मुलगा होता तो त्या स्त्रीच्या पहिल्या नवऱ्याचा मुलगा होता आणि हा तिचा दुसरा नवरा होता. आणि त्याला त्या मुलाबद्दल द्वेष होता, ते मुलगा म्हणजे मध्ये आपल्या असं. आणि तिचं फार प्रेम होतं त्या मुलावर छोट्या. आणि ते तिथं गेल्यावर एके ठिकाणी असंच मोठे मोठे डोंगर, झाडी, जंगल सगळं असं होतं एरिया. आणि ते 3 जण बाहेर पडले फिरायला म्हणून. आणि एके ठिकाणी तिला जायचं होतं रूमवर रिटर्न. आणि तो मुलगा हट्ट करायला की नाही मला पुढं जायचं आहे, बघायचं आहे, खेळायचं आहे. मग तो वडील म्हणाला सो कॉल्ड की मी घेऊन जातो. आणि तो घेऊन जातो, त्याला घेऊन जातो. आणि जंगलामध्ये मध्यभागी गेलं की तो काहीतरी पायाचं लेस लावल्यासारखं करतो ॲक्टिंग वडील, आणि त्याला खाली सोडतो उचललेलं असतं. तर तो आपलं उड्या मारत फिरत थोडं थोडं जातो दूर दूर. तो गेला की हा उलटं तोंड करून पळत जातो निघून. तो ओरडतोय, पप्पा नाही म्हणत अंकल म्हणतो तो, सेकंड अंकल थांबा थांबा असं. म्हणजे तर तो बघून सुद्धा त्याला सोडून जातो असं दाखवलं त्याच्यामध्ये. आणि मग तो मोगली टाईप सगळं पुढं. म्हणजे मला म्हणायचं आहे त्याच्यासाठी त्याला इवन जेव्हा कळायला लागलं ना तिथंच मोठा झाला तो अनेक वर्ष. आणि त्याच्यासाठी एक छान त्यांनी दाखवलं त्याच्यामध्ये होतं की तो मुलगा कोणी दिसेना ना आता मागं पुढं, पण काय म्हणायचं स्ट्रॉंग असतात का काय त्यांना तसं तयार केलेले असतात कोणाला माहिती. तर असं भय नाही वाटलं. तो फक्त ओरडतोय मला घेऊन चला घेऊन चला, रडला थोडंसं पण नंतर परत स्थिर. आणि त्याला आवाज आलं गुरगुरण्याचा. आणि होती तिथं सगळी कोल्हे. हां आणि त्याचं ते एकटंच एवढंसं पोरं, आणि सगळी कोल्ही एकदम बघितल्यावर घाबरला नाही, पळत सुटला तो त्यांच्यापासून. खूप पळाला खूप पळाला. आणि त्यांचं स्पीड काय थोडी ह्याच्याबरोबर येणार आहे, म्हणजे कमी होणार आहे, ह्याचं स्पीड थोडी जास्त असणार आहे. एके ठिकाणी तो पडला की ते सगळे येऊन बाजूला उभारले कोल्ही ते. आणि यांनी स्टेबली बरं का सगळ्यांकडं तोंड करून असं उभारला त्यांच्यासमोर. काय बॅटल करण्यासारखं काय करणार तर कोणाला माहिती, पण उभारला त्यांच्यासमोर जाऊन. आणि नंतर काय झालं, ती कोल्ही ना असं कुत्रे बसतील ना 2 पायावर माणसाळल्यासारखी तशी बसली.
त्याला काय केलं नाही त्यांनी. तर तिथे एक दृश्य असं दाखवलं होतं त्यांनी की एक कोल्हा त्यांचा जाळ्यात अडकवलेला होता कोणीतरी आणि त्याला इंजोर्ड केलं होतं पायाला. शिकारी लोक असणार आणि तो जाळ्यात अडकला होता, त्याला काढायला येत नव्हतं कोणाला, त्या कोल्ह्यांना. तर हे छोटा मुलगा गेला त्या कोल्ह्याजवळ आणि त्यांनी काय केलं, ते जाळं काढून टाकलं, पण ते निश्चित पडलेलं होतं. तर म्हणजे एक हेल्पफुल असं त्याचं दाखवलंय. हो, एवढं लहान मुलाला असं नाही वाटलं की कुठं आपण अडकलोय किंवा ह्यांच्याजवळ मला काय झालं तर. ते एकदम निडरपणे काढतंय आणि त्याच्या पायातनं रक्त येत होतं त्या कोल्ह्याच्या मारल्यामुळं. तर त्याच्याकडं सॅक असते बरं का त्याच्यामध्ये सॅकमधलं त्यांनी रुमाल काढला, ते बांधला, त्याला एवढं कळायसारखं. हां, आणि ते काढल्यावर ते तरी पण अजून असं निश्चित पडलेलंच होतं. बॉटल काढली, पाणी पाजवलं त्याला म्हणजे एवढं समज कशी असते असं मला म्हणायचं. आणि मग ती जी कोल्ही नव्हती ती इंजोर्ड झालेली, तर ती त्याची माता बनली असं. आणि मग ते बाकीच्या सगळ्यांमध्ये एकजण पिता, मग त्यांच्याजवळ तो मोठा झाला असं. पण त्याला एवढंच आठवत होतं शेवटचा दिवस की अंकलनी मला सोडलं. आता आईवर त्याचं पण प्रेम होतं आणि आईचं त्याच्यावर पण खूप प्रेम होतं, पण मी त्या घरात जाऊ कसं परत, म्हणून तो बाहेर पडायचा प्रयत्न पण करत नाही. त्याला अनेक वेळेला त्या जंगलाच्या टोकाला माणसं दिसली आलेली, म्हणजे जावं असं वाटलं, पण विचार करतो त्या घरात जाऊन मी काय करणार, तिथं त्यांना मी नको आहे. आणि तिथं गेल्यावर पुन्हा मला त्यांनी काय केलं तर त्यांनी यांनाच आई वडील मानलं आणि त्यांच्याजवळ राहू लागला असं. काय पिक्चर ऐकायचं, स्टोरी म्हणलं की लगेच इंटरेस्ट. असंच या 3 लोकांमध्ये किती घरांमध्ये फिरलो नाही आपण, अनेक घरात, सगळ्या घरात जाऊन जन्ममरण करून आलोय. आणि असं वाटतं आपल्याला की त्या घरातलं लाईफ चांगलं असेल, त्या घरातली लोक चांगली असतील, किंवा आपल्याला तसं लाईफ का नाही मिळालं, किती आपण विचार करतो. अनेक वेळा तशामध्ये पण जाऊन जन्मून मरून आलोय, पण समाधान झालं नाही, सुख मिळालं नाही. कोण पैसेवाले सुखी असतात का परिवारवाले सुखी असतात? कोण सुखी असतं? आपल्या जवळच बाहेर नाही असं ना. इथं म्हणायचं असं बाहेर गेल्यावर, नात माझी, नातू माझा, पोरगा माझा, सगळं माझं माझं. म्हणजे सुख बाहेरच्या विश्वामध्ये कशातही नाही. आपल्या परिणामातून सुख आहे, तर त्या परिणामांना भोगा, त्याच्यात अनुभवा. आपल्या आत्म्यात सुख आहे. तर काय सांगितलं होतं, अर्थ कर प्रज्वल. निज आत्मा के भान बिन षड द्रव्यमय इस लोक में. प्रतीतीशिवाय, निर्णयाशिवाय, भ्रमरोगवश. कुठला भ्रमरोग म्हणजे मिथ्यात्व, हाच रोग आहे. मिथ्यात्व या रोगाच्या वश होऊन मी काय केलं, भवाभवामध्ये भ्रमण केलं 3 लोकांमध्ये. पुढं सांग पारस. करता रहा, बाहेर ठेवले त्याच खिडकीत आहे. करता रहा नित संसरण जगजालमय गतिचारमे. म्हणजे काय, समभाव बिन सुखरंच भी पाया नहीं संसार में. करा, अर्थ करा की. म्हणजे हा सतत काय संसार म्हणजे फिरत राहिला, संसार करत नाही, संसरण म्हणजे भ्रमण करत राहिला. हां, या 4 गती रूप जगजालमय जाळ्यामध्ये काय केलं, खाली आहे की अर्थ वाच की. जगाच्या जंजाळामध्ये गुरफटणाऱ्या 4 गतींमध्ये निरंतर भटकतच आहे. समता शिवाय, समभाव बिन सुखरंच भी पाया नाही संसार में. ज्याला समता भावाला अंतरंगामध्ये, तो कुठेही जाऊ दे त्याला सुख आहे. आणि ज्याला बहिरंगात सगळी सामग्री आहे पण समता नाही अंतरंगामध्ये, तर दुःखीच आहे तो. असं सांगितलं. पुढं हे जो 2 कडवी झाली होती ना आपली. नर नरक स्वर्ग निगोद में परिभ्रमण ही संसार है. षड द्रव्यमय इस लोक में बस आत्मा ही सार है. निज आत्मा ही सार है. स्वाधीन
नर म्हणजे मनुष्य. मनुष्य, नरक, स्वर्ग, निगोद म्हणजे 4 गती सांगितल्या. मनुष्य, तिर्यंच, देव, नारकी. ह नाही म्हणायचं, तुला अर्थ सांगायचं, मी ह म्हणणार आहे. हां, हे 4 गतीमध्ये मनुष्य 4 गतींमध्ये आत्तापर्यंत फिरत चाललेला आहे. म्हणजे परिभ्रमण करणे म्हणजे संसार आहे. पुढं षटद्रव्य में इस लोक में बस आत्मा ही सार. 6 द्रव्यामध्ये ह्या विश्वात फक्त आत्माच सारभूत आहे. बरोबर. पुढं निजात्मा ही सार है, स्वाधीन है, संपूर्ण है. फक्त विशेषण सांगितली. कसा आहे आत्मा? तोच सारभूत आहे, स्वाधीन आहे म्हणजे हां, म्हणजे सगळं स्वतःचं कार्य स्वतः करण्यामध्ये समर्थ आहे, कॅपेबल आहे. त्याला दुसऱ्या कशाची आवश्यकता नाही. पोट कसं भरायचं? जेवावं लागणार का नाही? मग स्वाधीन कसं? पराधीन आहेस ना. होय. रोजनच करणार आहे उद्यापासून प्रज्वल. पहिला काय सांगायचं? खाणारा नाही आहे आत्मा. हे ज्याला लागतं ते शरीर वेगळं आहे ना. तो कोण आहे? मी. अन्नावर जगणारा तुम्ही नाहीच आहे. मग अन्न पाहिजे म्हणजे हे पराधीनता झाली. म्हणलं तर स्वतःला पर्यायच पाहिलं म्हणजे मी मनुष्य आहे, मी जीव आहे हे पाहणारा त्याला खाण्यापिण्याची पण आवश्यकता नाही म्हणून तो स्वाधीन आहे. संपूर्ण है म्हणजे त्याच्यामध्ये अपूर्णता नाही, खंड नाही, भेद नाही. पुढं आराध्य म्हणजे आराधना करण्यायोग्य आहे, सत्यार्थ आहे. परमार्थ म्हणजे उत्कृष्ट अर्थाला परमार्थ म्हणजे वास्तविक आहे, सत्य आहे, सत्य स्वरूप आहे आणि परिपूर्ण आहे. उत्कृष्ट आहे म्हणा. परमार्थ म्हणजे खरं, सत्य. असं. तर काय सांगायचं आहे? अशा रीतीने 3 लोकांमध्ये सगळं भोगून झालंय, सगळीकडे फिरून झालंय. पण त्याच्यामध्ये जेव्हा फिरून सुद्धा ज्याला समजलं नाही की माझा आत्माच माझ्यासाठी सारभूत आहे, तर त्याला कोण देऊ शकणार आहे सुख आणून? सुखी आहे का दुःखी आहे मामा? सुखी आहे का दुःखी आहे? तुम्ही म्हणा की सुखीच आहे. कशी आहे? सुखी आहे का दुःखी आहे? बापरे, लय विचार करते. फारच सुखी आहे का दुःखी आहे? एकदम परम सुखी आहे मी तर. असं ना. म्हणजे सुख बाहेर नाही कुठं तर आत्म्यात आहे. म्हणून अशा सुखाला भोगलं तर आपल्याला कसलंही दुःख नाही राहणार. पुढं निष्काम है, निष्क्रोध है, निर्माण है, निर्मोह है, निर्द्वंद्व है, निर्दंड है, निर्ग्रंथ है, निर्दोष है, निर्मूढ़ है, निराग है, आलोक है, चिल्लोक है, जिसमें झलकते लोक सब वह आत्मा ही लोक है. लोक भावना आहे. डोक्यावर घ्या पदर. निष्काम कसा आहे आत्मा? मागच्या ओळीत सांगितलं ना त्यांनी. आत्माच सारभूत आहे. तर तो कसा आहे त्याच्यासाठी सगळी विशेषणं दिली. कुठल्या गात्यात सांगितलं असं? ही सगळी विशेषणं नाही, हे अशी घेतलीत ना. निष्काम, निष्क्रोध, सेम अशी गाथा नियमसारमध्ये आली. निर्दंडो, निर्दंदो, निम्ममो, निरागो वगैरे. तर काय सांगायला? सगळं हे निगेटिव्ह सांगितलं. काय नाही आत्म्यामध्ये सांगा? काम भावना नाही आहे, क्रोध नाही, मान नाही, मोह नाही, द्वंद्व नाही. द्वंद्व म्हणजे काय? भांडण. द्वंद्व म्हणजे द्वैत भाव. करू का नको, हे आणू का ते आणू, इष्ट अनिष्ट, संसार करू का मोक्षाला जाऊ, काय करायचं? घरी जाऊ काही तर राहू, काय रे काकी? द्वंद्व, जिथं द्वंद्व आहे तिथं असं आमच्याकडं घरी भविष्य सांगणारी लोक यायची बरं का आधी. आमच्या आजोबा असायची ना, त्यांना लई वेळ होता असं.
ज्योतिषी असायची ना, ते बोलवायचे आणि त्यांच्याकडनं पत्रिका दाखवणार, हात दाखवणार, तोंड दाखवणार, आणि आमची आपली नातवांची गँग लय मोठी होती. सगळ्यांना बसवणार समोर आणि विचारणार ह्याचं भविष्य काय, त्याचं काय, त्याचं काय. तर ते बघून सांगणार हातामधली रेषा बरं का, जिथं ती कशाची काय म्हणायचं, हृदयाची का काय, मनाची रेष जिथं दुभंगली असती ना, त्यांच्यामध्ये लय द्वैत भाव आहे. म्हणजे निर्णय करायची क्षमता नाही आहे, करू का नको, मागं पुढं करणार, 10 वेळा विचार करणार. म्हणजे द्वैत असेल तोपर्यंत तुम्ही स्थिरतेला नाही प्राप्त होऊ शकणार, अस्थिरता असते त्याला. म्हणून सांगतायत जो मोक्ष मार्गामध्ये जायला पाहिजे त्यामध्ये अशी स्थिरता, अशी कणखरता, अशी दृढता असते. आम्हाच्या हातात एक सुद्धा रेषेला द्वैत नाही आहे. सगळ्या रेषा एकदम काडेकोट, एक म्हणजे एकच रेष एकाच्या ठिकाणी असं. म्हणजे त्याच्यावर असतं असं म्हणायचं नाही आहे, एक निमित्त नैमित्तिक. पण असं पण लोक वापरत होते पूर्वी ज्योतिषशास्त्राचं ज्ञान. तर थोडंसं बघायचं आणि त्याच्यावरनं कल्याण करायला आपलं यूज करायचं त्याचं. काय फारच चालता आलास तू. निर्द्वंद्व है. कसा आहे आत्मा? द्वंद्वरहित आहे. कारण एक आत्माच या विश्वामध्ये, त्या आत्म्याला कोणी प्रतिस्पर्धी नाही आहे, त्याला कोणी विरोधी नाही आहे, किंवा त्याला काय म्हणायचं, प्रतिपक्ष नाही आहे कोण. आत्म्याची तुलना करण्यासमान तुल्य कोण नाही आहे असं सांगायचं आहे. आत्मा एका साईडला आहे, तो एकटाच आहे. त्याला दुसरं काही ऑप्शन देण्यासारखं नाही आहे. म्हणून त्या आत्म्याला जाणलं तर द्वंद्व नष्ट होतो, त्याचा आधार घेतला तर अशी चंचलता नष्ट होते. पुढं निर्दंड आहे. म्हणजे दंड म्हणजे योग. 3 योग असतात ना, मन वचन काय. दंड म्हणजे योग. मग आत्मा कसा आहे? निर्योग आहे म्हणा किंवा निर्दंड आहे म्हणा. पुढं कुठे आहे वही पेन? कुठे आहे वही पेन? पारस खाली वहीला मी सोडत असते का? कुठे आहे? लिहा. निर्दंड म्हणजे एका वही फाडा, सगळी पानं द्या सगळ्याला. निर्दंड है. तिथं पण आहेत वया, घ्या घेऊ टा. निर्दंड आहे म्हणजे काय सांगितलं? योग. दंड म्हणजे लोकाने नाही, योगाने. लोक नाही, योग. ए ते जवळ घे. निर्ग्रंथ आहे. निर्ग्रंथ म्हणजे निर्ग्रंथ म्हणजे ग्रंथ म्हणजे परिग्रह म्हणा, गाठ म्हणा. कशात तर घे पेन भैया, सगळं तुम्हाला आहे आमच्याजवळ. काय नाही आहे शोधू नकोस, जेवढं ठेवणार तेवढं गायब होणार आहे. निर्ग्रंथ आहे म्हणजे काय? ग्रंथ म्हणजे गाठ म्हणा, ग्रंथी म्हणजे गाठ शब्दशः. मग कशाची गाठ? तर परिग्रहाची. काय ते संघ म्हणा, ग्रंथ म्हणा, परिग्रह म्हणा. तर आत्मा कसा आहे? कुठल्याही परिग्रहाने रहित आहे. निर्दोष आहे. किती दोष आहेत? कुठले? 11च आहेत त्याच्यात. 18 दोष कुठले हो? आतंक, जन्म, अभिमान ही मृत्यू, शोक, चिंता, क्षुधा, भय, तृषारती, मोह, दुःख, निद्रा, जरा, रती, विस्मय, घर्म, रोष, जाते न दोष वदती अरिहंत त्यास. सगळे 18 दोष त्याच्यामध्ये आले. सांगू आता. तर ह्या सगळ्या 18 दोषांनी माझा आत्मा सुद्धा रहित आहे. कुठला दोष आहे आत्म्यामध्ये? काय लिहिलं? दोष 18 प्रकारचे. त्यांनी माझा आत्मा रहित आहे. थोडक्यात काय? भूक लागणं, तहान लागणं हे सगळे दोष आहेत. झोप येणं, घाम येणं हे सगळे दोष आहेत. भय, चिंता, रोष, आक्रोश हे सगळे दोष आहेत. या दोषांनी माझा आत्मा रहित आहे म्हणून निर्दोष आहे म्हटलं. पुढं निर्मूढ आहे म्हणजे
मूढता मूर्खता या आत्म्यामध्ये नाही. मूढता म्हणजेच मूर्खता. मूर्ख आहे का कोण? तो मी नव्हेच. मूर्ख कोण असतो? असं तेनालीरामांना विचारलं होतं बरं का. नाही नाही, निर्मूढ आत्मा निर्मूढ आहे असं घ्यायचं. त्यामुळं मोहरहित आहे म्हणा, मूढता रहित आहे म्हणा किंवा मूर्खता रहित आहे. तर तेनालीरामांना विचारलं की तुला या ह्याच्यातले नगरातले जाऊन मूर्ख शोधून आणायचे. तेनालीरामन म्हटला चांगलं काम सोडून कुठं मूर्खाच्या मागं पाठवायला लागलाय. पण राजाची आज्ञा. म्हटल्यावर आता मूर्ख शोधायचं कसं? कोण स्वतःला मूर्ख म्हणत नाही. मग त्यांनी 8 मूर्ख शोधून आणले होते माहिती आहे का. आता तुम्ही जावा आणि अकलूजमध्ये जाऊ दे, अकलूजमध्ये कशाला, घरातच जावा, पास आहे. 8 पेक्षा जास्त मिळतील. तर त्याच्यामध्ये त्यांनी एक मूर्ख असा सांगितला की ते सगळे तसले घेतले की शेख चिल्ली सारखं फांदीवर दुसरीकडे बसून तो 30 फांदी तोडत असतो असा मूर्ख. मला नाही आठवत ॲक्च्युली, मूर्खांना नाही लक्षात ठेवत मी. पण त्यात त्यांनी एक सांगितलं की मला अभयदान द्या म्हणला राजाला. आणि ते 5वा मूर्ख राजा होता. का? कारण विद्वानांचं काम सोडून तुम्ही मूर्खांचं काम लावलंय. 6वा मूर्ख मी आहे. का? कारण मी मूर्खासारखं मूर्खांना शोधत फिरतोय असं. मग आत्मा कसा आहे हो? मूर्ख नाही, मूढ नाही. जो त्या ख म्हणजे इंद्रियांमध्ये मुरला तो मूर्ख. काय? मूर्ख, त्याची फोड आहे ती. जो ख म्हणजे इंद्रिय, त्याच्यामध्ये लिहायचं तुम्हाला म्हणून सांगते. जाऊ दे, विद्वानांची व्याख्या लिहित नाही, मूर्खाचीच लिहा. मूह म्हणा आणि ख. तर जो इंद्रिय, ख म्हणजे इंद्रिय, इंद्रियांमध्ये मुरला तो मूर्ख. तर आत्मा कसा आहे? अतिंद्रिय आहे. त्यामुळं इंद्रियांमध्ये रमणारा मी नाहीच. निर्मूढ आहे. पुढं निराग आहे म्हणजे रागरहित आहे. राग म्हणजे काय? राग म्हणजे प्रेम. राग म्हणजे आपल्याला वाटतं राग आला. राग म्हणजे अनुराग आहे तो शब्द. आणि द्वेष म्हणताना वैर आहे. तर आत्मा कसा आहे? निराग आहे. हे रागाचा अर्थ समजायला मला अनेक दिवस गेली. म्हणजे कधी कोणाचा खुलासाच केला गेला नाही की वितराग आहेत म्हणजे काय, राग नाही आहे भगवंतांना. होय ना. असंच मला पण आत्ताच व्हायला लागलं काय तर. निराग आहे म्हणजे काय? राग म्हणजे ॲक्च्युली तिथं वितराग म्हणताना रागमध्ये सगळं घ्या, राग द्वेष मोह काय असेल ते. पण इथं निराग म्हणत असताना अनुराग रहित आहे किंवा वीतराग आणि वीतद्वेष असे पण शब्द वापरले जातात. तर आत्मा निराग स्वरूप आहे. पुढं आलोक है चिल्लोक है म्हणजे आलोक है म्हणजे आलोक म्हणजे प्रकाश. प्रकाश स्वरूप आहे म्हणजे स्वपर प्रकाशी आहे. आणि चिल्लोक आहे म्हणजे चैतन्य लोक स्वरूप आहे. माहीत नसलेले शब्द लिहावे आपण. आलोक म्हणजे काय माहित आहे मग? आणि चिल्लोक आहे म्हणजे चैतन्य हाच लोक आहे. जिसमें झलकते लोक सब वह आत्मा ही लोक है. ज्याच्यामध्ये सर्व लोक झळकतं असा तो आत्माच लोक आहे. म्हणजे ॲक्च्युली हा लोक नाही आहे. कुठं आहे लोक? काय झालं? काय राहिलं? चिल्लोक म्हणजे चैतन्य लोक. न्यायाच्या भाषेमध्ये काय करायचं? मी लोक जाणतो असं जर म्हणलं तर ही झाली ज्ञान पर्याय. ह्याला म्हणायचं विषय, ह्याला म्हणायचं साधन. मी कोणाला जाणताय? जो ज्ञानामध्ये विषय जाणला जातो त्याला ज्ञेय म्हणतात. ज्ञानाचा विषय तो ज्ञेय. त्यामुळे ह्याला म्हणायचं दुसरं नाव ज्ञान आणि ह्याला काय म्हणायचं? ज्ञेय.
पुढं कोणाला जाणता तुम्ही? लोकांश याला जाणता नाही, ज्ञानावती याला जाणता. ज्ञानावती जो विषय ज्ञानामध्ये आला त्याला मी जाणतो, याला मी नाही जाणू शकत. जो विषय ज्ञानात नाही आला, भलेही समोर ठेवलाय तरी सुद्धा जोपर्यंत तो ज्ञानात नाही येणार तोपर्यंत मी नाही जाणू शकत. जसं म्हणतो चष्मा कुठं ठेवलेला असतो? डोक्यावर. कुठं ठेवतो पारस? आणि जर शोधलो घरवर किंवा समोरच ठेवलेलं असतंय, पण ते चष्मा सोडून सगळं दिसतंय का? अदृश्य होतं का ते? का त्या मिस्टर इंडियाचा चष्मा होता? म्हणजे जी वस्तू इथं आली ना तीच जाणली जाते, ही बाह्य वस्तू नाही जाणली जात. तेच सांगता तिथं की आलोक है चिल्लोक है, जिसमें झलकते लोक वह आत्मा ही लोक है. ज्याच्यामध्ये हा लोक झळकतो हा आत्माच लोक आहे. म्हणजे याला नाही जाणायचंय तर हा विषय या ज्ञानामध्ये येणार आहे, त्याला जेव्हा मी जाणतो त्यावेळेस तो बाह्य लोक झाला. आणि माझ्यासाठी माझा लोक कुठला आहे? माझे असंख्यात प्रदेश. हा आत्मा, याचे जेवढे प्रदेश हाच माझ्यासाठी लोक. हे लोक ॲक्च्युली माझ्यासाठी प्रयोजनभूत नाही. 3 लोकांमध्ये कुठं जायचंय? कुठं जाऊ शकतो? कुठेही जाऊ शकत नाही, फक्त भाव करताय तुम्ही. कुठं कुठं जायचंय? कुठं कुठं जायचंय? सगळीकडे जायचे भाव केला तर, या पर्यायाने नाही गेला तर कुठल्याही पर्यायात जाऊन जाताल बरं का. म्हणून काय भाव करू नका. मग आपल्या घरातच राहायचं असं भाव करा, तरी मरून तिथंच जन्मणार. पारस म्हणून नाही बरं का. पारस काय म्हणून? भूत. मी तर चांगलं म्हणत होतो, भूत म्हणाला. किडामुंगी होणार काय तर तसले पाल वगैरे, ते पण ते माझंच घर म्हणून राहतात तिथं. म्हणजे त्या घरामध्ये पण इतकं एकत्व नको की ते माझं स्थान आहे. म्हणून सांगतायत सगळं जग फिरून झालं तुमचं, आता कुठं फिरायचे असं भाव करू नका. कारण अनेक भावामध्ये तेच केले भ्रमण. आता मला कुठं जायचं नाही. घर कोणाचं आहे? घर कोणाचं आहे? माझं आहे म्हणा की. ते घर सुद्धा माझं नाही, ते सुद्धा माझ्यासाठी आश्रयस्थान नाही. पुढं जिसमें झलकते लोक सब वह आत्मा भी लोक है. पुढं निज आत्मा ही लोक है, निज आत्मा ही सार है, आनंद जननी भावना का एक ही आधार है, यह जानना पहचानना ही भावना का सार है, ध्रुव धाम की आराधना आराधना का सार है. करा ट्रान्सलेट. निज आत्मा म्हणजे आपला आत्माच लोक आहे. निज आत्माच सार आहे, सारभूत आहे. आनंद जननी भाव म्हणजे आपल्याला आनंद उत्पन्न करणारी भावना. त्याचा जननी म्हणजे माता, आनंदाची माता जननी अशी भावना, तीच एक आधार आहे. तोच एक आधार आहे. हे जानना म्हणजे हे जाणणं, ओळखणं, हेच भावनेचं सार आहे. ह्या अशाच ध्रुवधामाची आराधना करणं हेच आराधनाचं सार आहे. समजलं? म्हण नाही समजलं? खालचं वाच जोरात. लाव सगळं वाच की खालचं. आपला आत्माच ध्रुवधाम म्हणजे आपला आत्मा. मराठी आहे ना जगळ? हां. माझा आत्माच पहिल्यापासून हां. आपला आत्माच विश्व आहे आणि आपला आत्माच सारभूत पदार्थ आहे. आनंदाला उत्पन्न करणाऱ्या या लोक भावनेच्या चिंतनाचा एकमेव आधार निज भगवान आत्माच आहे. हे जाणणे, ओळखणेच लोक भावनेच्या चिंतनाने संपूर्ण सार आहे. आणि ध्रुवधाम निज भगवान आत्म्याची आराधनेचा सार आहे. म्हणून असा आत्माच माझ्यासाठी सारभूत आहे. तर लोकांचं चिंतन केल्यावर मला काय फायदा? तर बाहेरच्या लोकांचं चिंतन करायचं नाही आहे. कुठल्या लोकांचं करायचं आहे? हा मी भगवान आत्मा.
संयोग अनित्य आहेत, अशरण आहेत, असार आहेत, अशुची आहेत, सुखदुःखामध्ये सोबत देणारे नाहीत, कारण ते आपल्या आत्म्याहून अत्यंत भिन्न आहेत. माझा रेवती काकी, नाहीतर मग सगळं लोक दिसायला लागतंय आपल्या ज्ञानात. प्रारंभिक 6 भावनांमध्ये संयोगासंदर्भामध्ये अशा प्रकारचे चिंतन केल्यानंतर 7व्या आसरो भावनेमध्ये संयोगाच्या लक्षाने आत्म्यामध्ये उत्पन्न होणारे संयोगी भाव, चित्तविकार, मोह, राग, द्वेष रूप आसरो भाव देखील अनित्य आहेत, अशरण आहेत, असूची आहेत, दुःखरूप आहेत, दुःखाचे कारण देखील आहेत म्हणून हेय आहे. आणि भगवान आत्मा नित्य आहे, परमपवित्र आहे, परमानंद रूप आहे आणि परमानंदाचे कारण देखील आहे म्हणून ध्येय आहे, श्रद्धेय आहे, आराध्य आहे, साध्य आहे आणि परम उपादेय देखील आहे. अशा प्रकारचे चिंतन केले गेले आहे. म्हणजे प्रॅक्टिकली विचार करा की आपण घरात गेल्यावर असं वाटतंय का हे माझं स्थान नाही आहे. ह्या गावात आल्यावर परगावी गेलो होतो समजा, गावात नुसतं स्टँडवर उतरलो तरी आपल्या गावात आलो, कसं वाटतं. नातेपुतेचा नुसता रस्ता लागला तरी किती आपला माझ्याकडं माझ्या घरी आलो, किती आपण त्याच्याशी एकरूप झालेलं असतो. सारखं विचारात चिंतनात काय हे माझं स्थान आहे. कुठं बाहेर गेल्यावर का वाटत नाही. किंवा समजा कधी गेला होता शिखरजीला आणि तिथे एखाद्या रूममध्ये राहिला असेल, दुसऱ्या वेळी गेला तीच रूम मिळाली तर आपलीच, लगेच तिथं पण सगळं माझीच असंच जोडायचा प्रयत्न. म्हणून सांगतायत काय असं व्हायचं बरं का. आम्ही जेव्हा शाळा शिकत असताना मामाच्या गावाला जायचं मे महिन्यात सुट्टी लागल्यावर, आणि परत आल्यावर ते सोलापूरला स्टँडवर उतरलं की गाव आपलं म्हणल्यावर किती आनंद, कशात आनंद कोणाला काय. आणि मग ते घरी येऊन पोचल्यावर ती आपली शाळा, ते वर्ग, ते बेंच सगळ्यात एकत्व, हे माझं हे दप्तर म्हणा, वयान पुस्तकं सगळ्यामध्ये एकत्व. काय नाही घेऊन फिरलो सगळ्या लोकांमध्ये, सगळं सगळं भोगून झालं, तेच तेच परत परत आपल्या हातात आलं असेल तरी सुद्धा अपूर्व वाटतंय. सांगा अपूर्वला काय, कशामध्ये अपूर्वता आहे. आहे वास्तविक आत्म्यामध्ये, पण बाह्य पदार्थांमध्ये रमतोय म्हणून त्याच्यामध्ये अपूर्वता वाटते, पण ते चुकीचं आहे. वाच. अशा प्रकारे संयोग आणि संयोगी जोरात. अशा प्रकारे संयोग आणि संयोगी भावांपासून विरक्ती उत्पन्न करून संवर आणि निर्जरा भावनांमध्ये पर आणि पर्यायाहून भिन्न म्हणजे भगवान आत्म्याच्या आश्रयाने उत्पन्न होणारी निर्मल पर्याय रूप शुद्धी आणि शुद्धीची वृद्धी यांच्या उपादेयपणाचे चिंतन केलेले आहे. शुद्धी म्हणजे शुद्धी आणि शुद्धीची वृद्धी कशाला म्हणायचं, म्हणजे संवर, शुद्धीची वृद्धी म्हणजे निर्जरा. बरोबर. आणि मोक्ष म्हणजे शुद्धीची पूर्णता. काय म्हणले, ह्या शुद्धीची उत्पत्ती म्हणजे संवर, शुद्धीची वृद्धी पारस. येशील कुठंतरी नाव तुझंच. शुद्धीची उत्पत्ती संवर, शुद्धीची वृद्धी निर्जरा आणि शुद्धीची पूर्णता मोक्ष. परत विचारणार आहे पारस, सांगते तुला मी. शुद्धीची उत्पत्ती, वृद्धी आणि पूर्णता, संवर, निर्जरा आणि मोक्ष ते सांगितलं पुढं. कारण शुद्धीची उत्पत्ती आणि स्थितीरूप संवर तसेच वृद्धिरूप निर्जराच अनंत सुखरूप मोक्ष प्रगट होण्याची खरीखुरी कारणे आहेत. लिहिलं पूर्ण. म्हणजे शुद्धीची पूर्णता म्हणजे मोक्ष, उत्पत्ती म्हणजे संवर, वृद्धी म्हणजे निर्जरा आणि पूर्णता म्हणजे मोक्ष. मग अशा शुद्ध स्वभावाचा आश्रय घेतला आणि त्यामध्येच आपण काय थोडंसं प्रयत्न केला, पुरुषार्थ केला तर अशी स्थिरता आपल्याला प्राप्त होईल की आपण पण पूर्णतेला प्राप्त होऊ शकतो. हो. जाणा हा मी शुद्धात्मा, सर्व अशुद्धींनी रहित, सर्व संयोगाने परिग्रहाने रहित आहे, निर्ग्रंथ आहे. जाणा ज्ञानामध्ये कोणताही परिग्रह नाहीच. ज्ञानाला स्वच्छ पहा. कोणत्याही परिग्रहाची मला अपेक्षा, गरज
नाहीच. हा मी तर निरपेक्ष जीव आहे, स्वाधीन जीव आहे, स्वयंसमर्थच आहे जाणा. अनंत गुण संपन्नोऽहम् चिल्लोकस्वरूपोऽहम् ज्ञातामात्रस्वरूपोऽहम्. विसर्जन.